1970चं दशक भारतीय इतिहासातील मंतरलेला काळ। कारण 50च्या दशकानंतर स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीला पुन्हा एका नवीन स्वतंत्र लढ्याच्या विचारानं भारून टाकलं होतं। जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या नाऱ्यानं देशातील दुसऱ्या स्वतंत्र लढ्याला सुरुवात झाली होती। संपूर्ण देश आणि विशेषतः देशातील नवयुवकांना जयप्रकाश नारायण नावाच्या अवलियानं मोहिनी घातली होती। या चळवळीला, क्रांतीच्या हुंकाराला पक्की वैचारिक बैठक होती, नवनिर्मितीचे वेध होते। चळवळ या शब्दाला एक उंची आणि वलय प्राप्त करून देणारं हे जयप्रकाश यांचं आंदोलन होतं। यातूनच एका समर्पित नेतृत्वाच्या आणि दातृत्वाच्या कार्यकर्त्यांची मोठी प्रभावळच आंदोलनातून जन्माला आली। या आंदोलनानं विविध क्षेत्रात काम करणारे अनेक समर्पित आणि ध्येयवेडे कार्यकर्ते या महाराष्ट्राला दिलेत। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका कायमच सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारा आणि तिला बळ देणारा। जेपींच्या चळवळीनं एक तरुण झपाटून गेला होता, पण त्याचं हे झपाटलेपण तकलादू नव्हतं, कारण त्यात खऱ्या अर्थानं व्यवस्था परिवर्तनाची आस होती, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची कणव होती। शेतकरी शेतमजुरांसाठी काही नवीन करण्याची जिद्द होती। आता या वादळाविषयी तुमच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झाली असेल, कुतूहलही निर्माण झालं असेलच। कोण असेल हे कलंदर आणि सर्किट व्यक्तिमत्व? अहो जरा थांबा, डोक्यात अनेक प्रश्नांचं काहूर उठले ना? होय, विजय यशवंत विल्हेकर। विजय यशवंत विल्हेकर हेच ते नाव। शेतकरी चळवळीतील एक लढवय्या शिलेदार, आपल्या आंदोलनांनी व्यवस्था आणि सरकारला कापर भरवणारा, पण यातूनच सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या मनाला बळ देणारा। विजय यशवंत विल्हेकर असं भारदस्त नाव लाभलेलं आणि त्याला कर्तृत्वाने आभाळा एवढं करणारे विजय विल्हेकर म्हणजेच आपल्या सर्वांचे विजूभाऊ। अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी चळवळीतील एक वैचारिक, कलंदर, दिलखुलास, समर्पित नेतृत्व म्हणून विजूभाऊंची ओळख। जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून तर अकोला आणि औरंगाबाद विद्यापीठाच्या आंदोलनात असो की शेतकरी संघटनेची चळवळ, विजय यशवंत विल्हेकर या नावाचं हे कलंदर व्यक्तिमत्व अन रसायन आज अगदी 60च्या उंबरठ्यावरही अगदी तसंच कार्यप्रवण आहे, विशीतल्या तरुणासारखं। दर्यापूर येथे 30 जुलै 1957 साली विजूभाऊंचा जन्म झाला। वडील यशवंत विल्हेकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक। त्यांनी 1942च्या स्वतंत्र लढ्यात कारावास भोगलेला। विजूभाऊंच्या घरात 3 भाऊ, 12 एकराची शेती। 12 एकराची शेती मुलांप्रमाणे सांभाळून समाजकार्य करणारे हे कुटुंब दर्यापूरच्या पंचक्रोशीत चांगलंच लोकप्रिय। विजूभाऊंच्या बंधूंनी अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या लढ्यात स्वतःला झोकून देत विद्यापीठ निर्मितीसाठी आपलं रक्त सांडलं होतं। विजूभाऊ मधल्या कार्यकर्त्याच्या जन्माची सुरुवात येथूनच झाली असं म्हणता येईल। पुढे विजूभाऊ महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमरावतीला निघून गेले आणि येथूनच त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली। सोचा था सपनों में हमने आज़ादी मिल जाएगी, मुद्दत से इस बगिया की मुरझाई कली खिल जाएगी। सत्ता मिली तो ऐसे फूले, इन पे जरा ना ध्यान दिया। देश के खातिर जिन लोगों ने प्राणों का बलिदान दिया, देश के खातिर जिन लोगों ने प्राणों का बलिदान दिया। सत्ता दबाए बैठे हुए ये, सत्ता दबाए बैठे हुए ये चोरों के सरदार है। दिल्ली के उस लाल किले के हम भी तो हकदार है। हम किसान देश किसान जीने से बेजार है, दिल्ली के उस लाल किले के हम भी तो हकदार है। जेपींची विचारसरणी विजूभाऊंच्या संवेदनशील मनात खोलवर रुजली अन विजूभाऊ आंदोलनाच्या छात्र संघर्ष वाहिनीत सहभागी झालेत। पुढच्या काळात विजूभाऊ औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सक्रिय झालेत।
दिवसेंदिवस अनेक आंदोलनं, वैचारिक चळवळीतून विजूभाऊ यांच्यातला कार्यकर्ता दिवसेंदिवस आकाराला येत होता. स्वातंत्र्योत्तर काळात देशाचा कणा असलेली कृषी अर्थव्यवस्था भांडवलदारांनी अक्षरशः पोखरून काढली होती. याच काळात शेतकरी व्यवस्थेकडून नागवला जात असल्यानं बळीराजा सैरभैर झाला होता. अशातच 80चं दशक अवतरलं. हे दशक म्हणजे भारतीय कृषी व्यवस्थेसाठी संक्रमणाचा काळ. शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं शेतीतील वास्तवाची धग आणि होरपळ विजूभाऊंनी अगदी जवळून बघितली होती. हेच वास्तव विजूभाऊंमधल्या संवेदनशील कार्यकर्त्याला वारंवार अस्वस्थ करून जात होतं. याच काळात एक शिकलेला तरुण आपले ऐशो आरामी जीवन सोडून भारतात परत आला. येथील शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांच्यात एक नवीन उमेद, आत्मविश्वास आणि ताकद देण्याच्या उद्देशानं. शरद जोशी असं या तरुणाचं नाव. महाराष्ट्रात आणि पर्यायानं देशात शेतकऱ्यांची संघटित ताकद दाखवणाऱ्या आणि त्यांच्या हक्कासाठी आरपारची लढाई लढणाऱ्या शेतकरी संघटना या लढवय्या संघटनेचा जन्म झाला. शेतकरी संघटनेचा बिल्ला हा वैचारिक क्रेज म्हणून महाराष्ट्रातील तरुणांच्या छातीवर अभिमानानं मिरवू लागला. बाळसं धरू पाहणारी ही चळवळ अल्पावधीतच रांगायला नव्हे तर सुसाट पळायला लागली होती. विजूभाऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून अमरावती जिल्ह्यात एका नव्या क्रांतीला सामोरे जायला तयार झाले होते. पुढच्या काळातील विजूभाऊंच्या वादळी आणि चळवळ्या नेतृत्वाची ही दुसरी नांदी होती. विजय विलेकरांची जी मुळं जमिनीशी जुळलेली आहेत ती त्यांनी कधी तुटू दिलेली नाही. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विचारांशी पक्क राहून काम करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि सर्वसामान्य माणसांकरता त्याच्या मनात सदैव वेदना असतात आणि अशा एका चांगल्या कार्यकर्त्याचा एका चांगल्या फाउंडेशनच्या मार्फत जो सत्कार होतो आहे तो फारच अभिनंदनीय आहे. अशातच कार्यकर्त्यांनी शरद जोशींची सभा दर्यापुरात ठेवली होती. हजारोंनी लोक आले होते. याच सभेतील शरद जोशी यांच्या विचारातून विजूभाऊंच्या छातीवर डौलानं विराजमान झालेला शेतकरी संघटनेचा बिल्ला आजही त्याच तडफेनं चमकतो आहे. यानंतरचा इतिहास म्हणजे तर अक्षरशः अंगावर काटे आणणारा. सभा, पदयात्रा, आंदोलनं, गनिमी कावा आदी गोष्टीतून विजूभाऊंचा पहाडी आवाज आणि नेतृत्व चौफेर निनादत आणि गाजत होतं. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या चळवळीनं महाराष्ट्रात लोक चळवळीचं रूप घेतलं होतं. याच काळात संघटनेनं हाती घेतलेले कापूस आंदोलन म्हणजे न भूतो न भविष्यती असंच. संघटनेनं 1985च्या दरम्यान हाती घेतलेल्या गावबंदी या आंदोलनाशिवाय संघटनेचा इतिहास पूर्णच होणे नाही. याच काळात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, रासू गवई, शरद पवार यासारखे दिग्गजही सुटले नाहीत. विजूभाऊंच्या विचाराला धार, गती आणि स्थिरता देण्याचं मोठं काम त्यांच्या मित्रांसोबतच कुटुंबियांनीही केलं. एका कार्यकर्त्याचा संसार म्हणजे खरंच एका स्त्रीसाठी अग्निपरीक्षाच. आतापर्यंत सौ सिंधू वहिनींनी या वादळाचा संसार मोठ्या आनंदानं हसत खेळत त्यांच्या विचारांना मुलाची ताकद आणि साथ देत पार पाडलाय. विजूभाऊंच्या लग्नापासून तर थेट त्यांच्या मुलाबाळांपर्यंत सर्वांनी या चळवळीला मोठं करण्यासाठी आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षांना आपल्या जवळही कधीच फिरकू दिलं नाही. त्यामुळंच विजूभाऊंच्या लग्नात मंगलाष्टकांसोबत शेतकरी संघटनेच्या घोषणाही म्हटल्या गेल्यात. शेतकरी चळवळीच्या नावावर आपलं अख्खं आयुष्य देणाऱ्या विजूभाऊंच्या मुलांचीही नावं त्यांच्या चळवळ आणि वैचारिकतेशी नातं सांगणारी. ऋणमुक्ती आणि मार्कोस अशी या नावाच्या कथाही अगदी वेगळ्या. पुरस्कार मिळाला तर खूपच खुशी वाटली का बा आता मला काही ना काही बा यांना मिळालं तर मला खूप खुशी वाटली आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्राचं सगळं साथ आहे. बरं, तुम्हाला फक्त कार्यकर्ता अशी विजूभाऊंची ओळख असेल, पण या अवलियाची आणखीही काही वेगळी रूपे आहेत. विजूभाऊ अभिनय चांगले करतात. आपल्या महाविद्यालयीन जीवनात
आपल्या अभिनयानं विजूभाऊंनी धमाल उडवून दिली होती आणि त्यांना ओळखणाऱ्या आपणा सर्वांना त्यांच्यातील गायक चांगलाच माहीत असेल. त्यांच्यातील लेखकही अगदी मोठ्या ताकदीचा. विजूभाऊ चळवळीत ओढल्या गेल्यानं महाराष्ट्र एका मोठ्या साहित्यिकाला मुकला असं म्हटल्यास निश्चितच वावगं ठरणार नाही. काही जी प्रकाशाची बेटे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये विजय विल्हेकर आहेत. म्हणजे एवढा सगळ्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जी काही समाजात दिसते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा निराशा येते. पण विजय विल्हेकरला पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा निराशा दूर होते. त्यामुळे प्रकाशाचं हे बेट आणि त्याच्या अंगाने आम्ही करतो आहे हा कार्यक्रम. दुसरं असं की ही माणसं मला स्वतःला विजय विल्हेकराच्या बाबतीत हा कोणीतरी पूर्वीचा 1000-1500 वर्षापूर्वीचा ऋषीमुनी असावा असंही बऱ्याच वेळा वाटतं. कारण हे सगळं सोसत असताना सुद्धा त्याची वेदना चेहऱ्यावरनं येणं, शब्दामध्ये न उमटणं, एक वाईट न बोलणं, ही कुठे त्यांनी ही तपस्या केली माहीत नाही. बऱ्याच वेळा खाजगीमध्ये म्हणजे मला त्याचे पाय धरावेसे वाटतात असा हा कार्यकर्ता आहे. आणि आजकाल पाय धरण्यासारखी जागा शिल्लक नाही. मी न झुकणारा तसा ताठ माणूस आहे. पण काही माणसांची जी पाय धरावीशी वाटतात त्याच्यात विजय विल्हेकराचा समावेश आहे. विजूभाऊ मधला लढवय्या बाणा आजही अगदी तसाच. चळवळीप्रती त्यांचं समर्पण, निष्ठा आजही अगदी तशीच अविचल, अगदी हिमालयासारखी. आजच्या काळात सत्ता आणि पैसा या गोष्टीला महत्त्व आलंय. मात्र या गोष्टींची विजूभाऊंना कधीच क्रेज वाटली नाही. त्यामुळेच 2006 मध्ये दर्यापूर विधानसभा निवडणुकीत आलेला पराभव विजूभाऊंनी हसत हसत पचविला. अगदी हसतच कुणालाही सांगायचे, 1300च मतं पडले राजा. विजूभाऊंचे नेतृत्व नव्या पिढीतील शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक नवीन ताकद आणि प्रेरणा देत असतं. विजूभाऊंचं जे काही व्यक्तिमत्व आहे, ज्या पद्धतीनं जे काही जीवन जगले, त्यांच्या जीवन जगण्याने आमच्यासारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे पाय विजूभाऊला बघितल्यावर आमच्यासारख्यांचे पाय जमिनीवर राहतात. आम्ही जमिनीवर उतरतो. आज ज्या विदर्भात विजूभाऊंनी आपल्या आंदोलनं आणि चळवळीच्या माध्यमातून फुले शिंपडलीत, त्याच विदर्भात गेल्या दशकात बळीराजा फासावर जातोय. या गोष्टीच्या असंख्य वेदना वारंवार विजूभाऊ आणि चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला टोचत आहेत. मात्र शेतकरी पुन्हा जागरूक होतील, संघटित होतील. चळवळ पुन्हा फिनिक्स भरारी घेईल, दुडूदुडू धावू लागेल, असा दुर्दम्य आशावाद आजही विजूभाऊ बाळगून आहेत. फिर सुबह होगी हा सकारात्मक संदेश देणारे विजूभाऊ अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं म्हणत आणखी पुढच्या लढाईला आणि चढाईला सज्ज झाले. उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आम्ही सारे परिवार आणि या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी जनता या तपस्वी, मनस्वी, कर्मयोगी, कलंदर अन उरात नवनिर्मितीचे वादळ पेलणाऱ्या सर्किट कार्यकर्त्याला सन्मानित करताना अतिशय कृतज्ञ आहोत. आपणासारखी माणसे जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत चळवळ, समाज, सकारात्मकता, समर्पण, वंचितांचा हुंकार यांना नेहमीच प्रतिष्ठा मिळत राहील. यात तिळमात्रही शंका नाही. विजूभाऊ, तुम्हाला तुमच्या फकीरी वृत्तीस, तुमच्या हिमालया एवढ्या उत्तुंग कामास, चळवळीस, समर्पणास, मानास, अपमानास आणि हो तुमच्या सर्किट वृत्तीलाही आमचा मनाचा अन मानाचा मुजरा अन सलाम. खरा